नमस्कार. आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. की पक्ष फोडणं आणि विरोधकांना जोडणं, त्यांना संपवणं म्हणजेच लोकशाही संपवणं, लोकशाही दुबळी करणं हे आहे. सर्वसामान्य लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमचं धोरण भले भाजपवादी असेल, पण हे विरोधी पक्षांना संपवण्याचं कारस्थान करून, लोकशाही मार्गाने तुम्ही विरोधी पक्षांना संपवायचं संपव, पण कारस्थान करून, कपट कारस्थान करून, दमदाट्या करून विरोधी पक्षांना या प्रकारे संपवणं म्हणजे लोकशाहीची हत्या करणं आहे. आणि ही हत्या कदापि होता कामा नये. भारतीय जनता पक्षाचं नाव, आपण शॉर्ट फॉर्म आहे त्याचा भाजप, त्याचं नाव फोडप असं करायचं का, असा प्रश्न रोजच्या रोज मनात यायला लागले. आता उसळी मारून वर यायला लागले. कारण राज्यामध्ये पक्ष फोडणं हे त्याचं काम झालेलं आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल नेहरूंचा विक्रम मोडणारे म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत होते. एनडीए आघाडीच्या बैठकीत सगळ्या नेत्यांच्या समक्ष त्यांचं भाषण झालं आणि त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि त्यावेळी मोदी हे भाषणवीर असल्यामुळे त्यांनी दीर्घ भाषण केलं आणि आपण काय काय केलं हे सांगितलं सगळं. आणि त्यावेळी ते असं म्हणाले की नियत नीती आणि निर्णय यांच्या एकत्रित परिणामामुळे भारताचा विकास झाला. हा विकास भाजपचा झाला असं माझं मत आहे. भारताचा विकास किती झाला हा प्रश्न आहे. कारण विकास झाला असं जर तुम्हाला रोज सांगायला लागत असेल आणि लोक बेरोजगारीमुळे, विषमतेमुळे, राज्यातल्या एकाच राज्यात काही जिल्हे विकसित, काही मागे राहिलेले, लोकांना खायला अन्न मिळत नाहीये, फुकट अन्न द्यायला लागत आहे, सगळ्या वस्तू महाग झालेल्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढत नाहीये, आपल्याकडची गुंतवणूक वाढत नाही, इकडनं लोक बाहेर गुंतवणूक करत आहेत पण इकडचे उद्योगपती भारतातच गुंतवणूक करायला धजत नाहीयेत. असे अनेक प्रश्न आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचे, गुन्हेगारीचे, स्त्रियांवरच्या अत्याचाराचे, मुलींच्या अपहरणाचे, मुलींवरील अत्याचाराचे, असे अनेक प्रश्न आहेत आणि ते उग्र झालेले आहेत. त्यामुळे एकतर्फी प्रचार करायचा सगळी माध्यमं हाताशी आहेत, सगळ्या यंत्रणा हाताशी आहेत आणि स्वतःची टिमकी वाजवायची, स्वतःचे ढोल वाजवायचे, हे आपण गेली 12 वर्ष पाहतोय. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या व्यक्तिमत्वाची आणि मोदींची तुलनाच होऊ शकत नाही कुठल्याही पद्धतीत. एक तर बुद्धी आणि प्रतिभा नेहरूंची विलक्षण होती. नेहरूंनी जवळजवळ 10 वर्ष तुरुंगात काढली देशासाठी. नेहरूंचं आंतरराष्ट्रीय प्रश्नांचं ज्ञान जबरदस्त होतं. नेहरू हे उच्च शिक्षित होते, त्यांच्या पदव्या बोगस नव्हत्या. नेहरूंनी आपली बरीच संपत्ती देशासाठी दान केली होती. कुठल्याही उद्योगपतीची धन केली नव्हती त्यांनी. आणि त्यामुळे नेहरू आणि मोदींची कुठल्याही पद्धतीने तुलनाच होऊ शकत नाही. नेहरूंच्या पासंगालाही उरत नाही मोदी. आता प्रश्न आहे तो असा की नीती वगैरेच्या गोष्टी जेव्हा मोदी करतात तेव्हा ती केवळ शाब्दिक कसरत असते. नियत यांची अतिशय वाईट आहे, म्हणजे मोदी आणि एनडीए सरकारची. त्याचबरोबर त्यांच्याकडे नीती नावाची गोष्टच नाही. नियत साफ कशी नाही की ते म्हणतात की आता राजकारणाच्या वर येऊन आपण भारताचा विकास करू. तुम्ही 24 तास राजकारण करता. आपल्या समोर कुठलाही पक्ष उरता कामा नये. प्रादेशिक पक्ष फस्त केले पाहिजे, त्यांच्यावरती वरवंटा चालवला पाहिजे, त्यांना दमदाट्या करून त्यांना त्यांच्या अक्षरशः त्यांचा गळा आवळायचा आणि आपल्याकडे खेचून न्यायचं, ही तुमची प्रवृत्ती आहे. याला नियत म्हणता तुम्ही? हे कसलं चारीचं आहे? कुठली नीती आहे तुमच्याकडे? कुठल्याही प्रकारच्या नैतिकता सगळी गुंडाळून ठेवलेली आहे. याचं उदाहरण सांगायचं म्हणजे ठोस आजचंच उदाहरण आहे. आज ज्या वर्तमानपत्रात बातम्या आलेल्या आहेत की मीनाक्षी नटराजन या उमेदवार, राज्यसभेच्या उमेदवार म्हणून काँग्रेसने जाहीर केल्यानंतर त्यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी बोगस कारणं पुढे करण्यात आली. आता कोर्टात काय तो निर्णय होईल त्याचा, पण बोगस सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या. त्यांच्या अमुक गुन्हे, त्या गुन्ह्यांची माहिती दिली नाही. आता जर अशाच प्रकारचं वर्तन निवडणूक आयोगाने केलं असतं तर तुम्हाला सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये काही गोष्टींचा उल्लेख नव्हता.
पुढे त्यांनी ते कबूलही केलं. ते प्रकरण गेलं होतं आयोगापुढे, कोर्टापुढे. पण त्यामध्ये त्यांची काय म्हणतात, त्यांची उमेदवारी रद्द होणं हे काही झालं नाही, कारण ते मुख्यमंत्री आहेत. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या ॲफिडेव्हिटमध्ये वेगवेगळी माहिती दिली होती. म्हणजे आपल्या विवाहित आहोत की नाही, आपल्याकडे कोणती डिग्री आहे, याबद्दल वेगवेगळी माहिती दिली. काही निवडणुकांमध्ये त्यांनी आपल्या संपत्तीची काही माहितीच दिली नाही, मला काहीच माहिती नाही म्हणून त्यांनी सांगितलं. तरी देखील त्यांचा अर्ज रद्दबातल ठरला नाही. पण मीनाक्षी नटराजन यांचा मात्र अर्ज रद्दबातल व्हावा यासाठी धडपड केली गेली आणि तसा निर्णय सुद्धा दिला गेला. आता हे कोर्टामध्ये प्रकरण गेल्यानंतर त्याचं काय होईल ते आजच त्याचा निर्णय मला वाटतं आहे. पण यांची धडपड कशी चालली ते बघा. आता समजा त्या उमेदवारी त्यांना मिळाली, त्या विजय होतील, पराभूत होतील, काय जे होईल ते होऊ देत ना. तुम्हाला त्याच्याबद्दल इतका त्रास का होतो की कोणी विरोधी असूच नाही असं वाटतं तुम्हाला? राहुल गांधी हे सुद्धा विरोधात असू नयेत यासाठी प्रयत्न करण्यात आला. एका त्यांच्या स्टेटमेंटवरनं त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांना जे घर मिळालं होतं त्यातनं त्यांना बाहेर काढण्यात आलं. पुढे न्याय मिळाला त्यांना, हा भाग वेगळा. पण प्रयत्न कसा केला गेला, ही अतिशय दुष्ट आणि नीच वृत्ती आहे, नीच प्रवृत्ती आहे. नीच जातीच्या नाही तर या शब्दावरनं परत हे लोक खेळ करतात. आता अजून एक गोष्ट सांगतो बघा. आत्ताच बातमी आली की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आता ते ज्या विधान परिषदेवरती अगोदर होते, आता ते विधानसभेची निवडून आल्यामुळे त्या ठिकाणी विधान परिषदेत ते राहणार नाही. तर तिथे जी निवडणूक व्हायची आहे त्यांच्या मतदारसंघात, त्या ठिकाणच्या काँग्रेसच्या नगरसेवकांना त्यांनी आपल्या मागे उभं केलेलं आहे. म्हणजे त्यांना पुण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे. हा एक भाग. अजून एक बातमी अशी की अब्दुल सत्तार जे भारतीय जनता पक्ष आपल्याला संपवायला निघालेला शिंदे सेनेला असं म्हणत होते, त्यांच्या मुलाला ही उमेदवारी हवी ती विधान परिषदेची, ती काय मिळाली नाही. पण मग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मुलाचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. आता ते म्हणाले याबद्दल देवेंद्र फडणवीसच न्याय करू शकते. म्हणजे बघा, त्यांचा मुलाचा उमेदवारी अर्ज तिथे रद्द झाला. आता रद्द जर झाला असेल राजकारणासाठी तर फडणवीस काय करतील? फडणवीस म्हणजे काही निवडणूक आयोग आहे का? त्यामुळे ठिकठिकाणी या गोष्टी घडतात. आपल्याला माहिती आहे की अमरावतीमध्ये काँग्रेसचे देशमुख नावाचे जे विधान परिषदेचे उमेदवार आहेत त्यांना 15-20 कोटी रुपये देऊ करण्यात आले आणि त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून असा आरोप काँग्रेसच्याच यशोमती ठाकूर यांनी केला. आणि हे देशमुख आहेत ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि ते म्हणाले की मी काही माझी निवडणूक मी लढणार आहे, मी काही माघार घेतली नाही, मी आजारी आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये आहे मी. पण हॉस्पिटलमध्ये दणादण ते बाईट्स देत आहेत, 10-10 मिनिटाचे बाईट्स देत आहेत आणि ते आजारी असल्याचं कुठे दिसत नाही. मग हे नाटक आहे का, असाही प्रश्न उपस्थित झालाय. आणि हे त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाचं दडपण आहे आणि भारतीय जनता पक्षासाठी ते काम करतात असाही आरोप झालेला आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका व्हाव्यात यासाठी नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदांच्या बिनविरोध काही उमेदवार निवडून आले. हे कसे काय एवढे बिनविरोध मोठ्या संख्येत आले? बिनविरोध एकही विरोधी पक्षाचा काही येऊ शकला नाही. सगळे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार अनेक बिनविरोध निवडून आले. हा काय प्रकार आहे? अजून एक गोष्ट सांगतो. चंदीगड महानगरपालिकेची जी निवडणूक झाली, एक 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी उघड पक्षपाती व्यवहार केला आणि आम आदमी पक्षाचं बहुमत असूनही त्यांचा महापौर तिथे येऊ शकला नाही. त्यानंतर याबद्दल बराच गदारोळ झाला. त्या ठिकाणी उघड मतपत्रिकांचा म्हणजे घोळ घालण्यात आला. त्याच्यावरती मतदान बनावट पद्धतीने करण्यात आलं आणि नंतर मग न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर हा निर्णय फिरवा आणि असा आदेश देण्यात आला आणि आम आदमी पक्षाचा जो महापौर व्हायचा होता तोच पुढे झाला. भारतीय जनता पक्षाला तिथनं बाजूला करण्यात आलं. उघडपणे चंदीगडमध्ये त्याला लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचप्रमाणे सुरतमध्ये म्हणजे हे गुजरातमध्ये आणि त्याचप्रमाणे अन्य ठिकाणी अशा गोष्टी घडल्या की जिथे
ज्यांनी अर्ज केलेला होता मी लोकसभेच्या वेळी, त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. मी काँग्रेसचा असेल किंवा अन्य पक्षाचा उमेदवार, ज्यांनी उमेदवारी हे केली, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली आणि मग अन्य कोणाला तिथे निवडणुकीच्या रिंगणात उतरवणं शक्यच नव्हतं, कारण मुदत संपलेली होती. म्हणजे भारतीय जनता पक्षाशी आतून संगनमत करून काँग्रेसच्या किंवा अन्य विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी केवळ आणि केवळ आर्थिक मोहापायी असे व्यवहार केले. जे अशा प्रकारची गद्दारी करतात ते तर बदमाश आहेतच. ते मग काँग्रेसचे असो, ते शिंदे सेनेचे असो, कोणाचे असो, ते तर गद्दार आहेत यात काही शंकाच नाही. परंतु त्यांच्यावरती दडपण आणण्याचे प्रकार कोण करते हा मुद्दा आहे. आणि आज हा फोडा आणि जोडा ही ब्रिटिश नीती ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे, त्याचप्रमाणे पक्ष फोडायचे आणि लोकांना विरोधकांना जोडायचं हे तंत्र भाजपने कसं यशस्वी पद्धतीने राबवलेलं आहे. एक लोकशाहीचा देखावा करायचा आणि प्रत्यक्षामध्ये आपली पक्षाची हुकुमशाही प्रस्थापित करायची अशा पद्धतीने पावलं उचलली जाते आहे. आणि मित्रांनो, हे लक्षात घ्या, हे लोकशाही समोर अत्यंत गंभीर आव्हान. केवळ मोदींचा उदो उदो केला जातोय म्हणून कोणाला काही वाटण्याचं कारण नाही. याच्यामध्ये लोकशाही आपली संपत चाललेली आहे. हा मोदी विरुद्ध राहुल गांधी असा संघर्ष नाहीये. आपल्याला लोकशाही हवी आहे का नको, का केवळ लोकशाहीचा देखावा हवा आहे? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका, बँका, सोसायट्या वेगवेगळ्या, या सगळ्या ठिकाणी ते विधानसभा, लोकसभा, लोकशाही खतम करण्याचं काम चालू आहे. आणि ते काम कसं चालू आहे तर बघा की आता ताजी गोष्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो की डिवाइड, डिफेक्ट आणि डॉमिनेट, म्हणजे समोरच्या विरोधकांमध्ये फूट पाडायची, त्यांचा पक्ष फोडून आपल्यात किंवा आपल्या आघाडीमध्ये सामील करून घ्यायचं आणि मग त्यांच्यावरती वर्चस्व गाजवायचं. ही डिवाइड, डिफेक्ट आणि डॉमिनेट ही भाजपची रणनीती आहे, मोदींची रणनीती आहे. आता एकूण जे आमदार आहेत पश्चिम बंगालमधले, ते 80 आमदार तृणमूल काँग्रेसचे, त्यापैकी 60 आमदार हे फुटलेले आहेत. ममता बॅनर्जींचा पराभव तिथे झाल्यामुळे त्यांना सोडून ते गेले. लोकसभेच्या 28 पैकी 20 खासदार सोडून गेलेत आणि राज्यसभेत तशीच गोष्ट झालेली आहे. आता मुद्दा असा आहे की हे सगळे तृणमूलचे आमदार, खासदार हे भाजपचे भूपेंद्र यादव वगैरे नेत्यांना उघड भेटत आहेत. काकोली घोष दस्तीदार या त्यांच्या लोकसभेतल्या बंडखोर नेते आहेत आणि यांनी उघड बंडखोरी केलेली आहे. ममता बॅनर्जींचा पराभव झाल्यानंतर बुडत्या जहाजामधनं जसे उंदीर पटापट खाली उड्या मारतात, तशा प्रकारचे हे उड्या मारणारे लोक आहेत. ममता बॅनर्जींच्यामुळे त्यांना सत्तेत जायला लागलं, अनेक पदं मिळाली, प्रसिद्धी मिळाली, काही जणांना पैसाही मिळाला. ममता बॅनर्जींचं सगळं समर्थन करण्याचं कारण नाही, त्यांच्या काही चुका झाल्या यात नाकारण्याचंच कारण नाही. आणि काही धर्मांध प्रवृत्तीच्या लोकांना त्यांनी प्रोत्साहन दिलं किंवा आश्रय दिला, हेही सत्य आहे. त्यांच्या पक्षातले काही नेते भ्रष्ट होते, पण हे सगळे जे आमदार, खासदार जे निवडून आले 2029 मध्ये, त्यांना ममता बॅनर्जी यांच्या दुर्गुणांचा साक्षात्कार हा आत्ता व्हायला लागला. त्या हुकुमशाहीवादी आहेत, त्या आमचं काय ऐकून घेत नव्हत्या, त्यांची अमुक धोरणं चुकली, ते अगोदर कधी बोललात तुम्ही? म्हणजे काल त्यांच्या तिकिटावर, त्यांनी दिलेल्या तिकिटावर तुम्ही निवडून आलात आणि आज त्यांच्या नावाने शिव्या देताय तुम्ही आणि त्यांच्याशी गद्दारी करताय. म्हणजे उद्या हे लोक भाजपत गेले समजा, तर भाजपशी गद्दारी करतील. आता गोष्ट अशी आहे की यामध्ये जे शुभेंदू अधिकारी मूळचे तृणमूल काँग्रेसचे, ते तृणमूलमधनच भाजपत गेले आणि आता भाजपचे मुख्यमंत्री झालेले ते. याच्यामध्ये यांची पद्धत, फॉर्म्युला असा आहे की बघा, हा जो पक्षांतर बंदी कायदा आहे त्याच्यामध्ये, त्या कायद्यामध्ये समजा तुम्ही पक्ष सोडला तर तुम्हाला दुसऱ्या पक्षात मर्ज व्हायला, आणि ही जी स्प्लिट असते मी फाळणी, त्याला पक्षांतर बंदी कायद्यात त्याला व्हॅल्यू नाही काही. तुम्हाला दुसऱ्या पक्षात, म्हणजे तुम्हाला तृणमूल सोडायचं असेल तर आता भाजपत जायला लागेल किंवा दुसऱ्या पक्षात जायला लागेल, सामील व्हायला लागेल, विलीन व्हायला लागेल. आता या कायद्याच्या नुसार असं आहे की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणजे काय, तर केवळ आमदार, खासदार, नगरसेवक नाही, तर त्यामध्ये जे कार्यकर्ते, पदाधिकारी असतात त्यामध्ये कोणाला बहुमत आहे ह्याला महत्व असतं. आणि हे सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटमध्ये सुद्धा ते सांगितलेलं आहे. परंतु त्याचा अंतिम निवाडा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा एकनाथ शिंदे असेल, त्यांच्या बाबतचा अंतिम निवाडा
अंतिम निर्णय झालेला नाही. पण जे जजमेंट झाले त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणजे केवळ आमदार खासदार नाहीत. आता म्हणजे हे जे पक्षांतर बंदी कायद्याचा तो का आणला होता कायदा, की पक्षांतर होऊ नयेत. जर पक्षांतर केली तर त्याची किंमत मोजावी लागावी. आज असं होतं की पक्षांतर केल्यामुळे काही किंमत मोजावी लागत नाही, उलट फायदा होतोय. खरं तर कायदा असा असायला पाहिजे की तुम्हाला जर पक्ष सोडायचा असेल तर सोडू शकता तुम्ही, पण मग खासदारकीचा राजीनामा द्यावा. तृणमूल काँग्रेसच्या 1-2 लोकांनी असं केलं की आम्हाला वाटतं की हे ममता दीदींचं धोरण चुकीचं आहे, मग आम्ही राजीनामा देतो. ठीक आहे, मग त्याला काही हरकत नाही. तुम्ही तुमची खासदारकी आमदारकी सुरक्षित ठेवून ममता दीदींविरुद्ध बोंब मारायची आणि मग आमचा एक वेगळा गट आहे असं म्हणायचं आणि एनडीएला पाठिंबा द्यायचा. हा द्रोह झाला, ती लबाडी झाली. आणि याबाबत न्याय व्यवस्था असेल, निवडणूक आयोग असतो, तो मौनाची भूमिका स्वीकारली किंवा तटस्थतेची अजूनपर्यंत भूमिका स्वीकारली. काही शेरेबाजी केली न्यायालयात, पण त्याच्यामुळे पक्षांतराला कुठल्याही प्रकारचा आळा बसला नाही, हे आपण लक्षात घ्या. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. बघा 2016 पासून, 2014 साली मोदी पंतप्रधान झाले, 2016 पासून भाजपच्या विरोधी आमदार खासदारांना फोडण्याचं काम चाललेलं आहे. आता हे काम कसं कसं चाललंय, कुठे कुठे चाललंय, आपण याचा नुसता जर वेध घेतला याच्यामध्ये तर बघा 2016 साली अरुणाचल प्रदेशमध्ये हे पक्ष फोडण्याचं काय म्हणतात शुभ कार्य भाजपने सुरू केलं. नंतर 2017 साली गोव्यामध्ये असेच काँग्रेसवाल्यांना वगैरे फोडलं. मध्य प्रदेशमध्ये 2020 साली हा प्रयोग केला. त्यानंतर राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि मंडळींना फोडण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला नाही. अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री असताना तो हाणून पाडला, पण फोडण्याचा प्रयत्न, फोडाफोडी करण्याचा प्रयत्न झाला होता. महाराष्ट्रामध्ये 2022 साली एकनाथ शिंदेचा पक्ष फोडला. 2023 साली अजितदादांचा पक्ष फोडला. पण अजितदादा स्वतःच म्हणत होते की आमचा पक्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष, असं शिंदे कसं काय म्हणू शकतात? तो उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे, तेव्हा तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन करा. हे काय करता तुम्ही? त्यांचाच पक्ष घ्यायचा, त्यांचं चिन्ह घ्यायचं आणि तो आमचाच त्याचा दावा करायचा, असं अजितदादा स्वतः म्हणाले होते. त्याच दादांनी पुढे तोच प्रयोग केला, यशस्वी प्रयोग केला. असा दुर्दैवाने दादांचं अपघाती निधन झालं. दादांमध्ये अनेक गुण होते, पण शेवटी या दोघांनीही आपल्या मूळ पक्षाशी द्रोह केला, हे म्हणणं भाग आहे. आणि दोघांनी सांगितलं की जो पक्ष आम्ही जो फोडलाय, आमचा जो पक्ष आहे, आमच्या मागे जे लोक आहेत, आमचाच पक्ष खरा आहे, आमचा ओरिजिनल पक्ष आहे, असं दादा म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणाले. पण यामुळे जे पक्षांतर बंदी कायद्याचा मूळ जो तत्व आहे त्यालाच हरता फासला गेला आणि पक्षांतराला प्रोत्साहन मिळालेलं आहे. आता या प्रकारे 2016 पासून म्हणजे डिव्हाइड आणि रूल हे भाजपचं धोरणच राहिलेलं आहे. म्हणजे त्यांना त्याच्याबद्दल काहीही खंत वाटत नाही आणि ते त्यांनी जोरात धोरण चालू केले. अरुणाचल, उत्तराखंड, गोव्यामध्ये, कर्नाटकमध्ये, मध्य प्रदेशमध्ये ठिकठिकाणी त्यांनी सरकारवर अशी पक्ष फोडून स्थापन करणं, सरकार विरोधी पक्ष असेल ते पाडायचा प्रयत्न करणं, त्यांना आमिष दाखवणं, त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करणं, त्यांना धमक्या देणं, त्यांच्या मागे सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स लावणं, सहकारी संस्था असेल तर सहकारी ऑडिट त्यांच्या मागे लावणं. बघा महाराष्ट्रात सुद्धा अजूनही हे प्रयोग होत आहेत. म्हणजे एकीकडे हिंदू मुस्लिम करायचं, एकीकडे मराठी विरुद्ध ओबीसी असं लढवायचं आणि एकीकडे सांगायचं की समस्त हिंदू सगळी जाती या आमच्याकडे आल्या पाहिजे. भारतीय जनता पक्ष हाच तुमचं हित साधू शकतो आणि विरोधातला पक्ष हीच साधू शकत नाही. त्यामुळे तृणमूल काँग्रेस वरती हा म्हणजे एकनाथ शिंदेप्रमाणेच तृणमूल काँग्रेस करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तृणमूलचे एक नेते जे आहेत त्यांनी सांगितलं की बॅनर्जी नावाचे जे नेते ते आता ते म्हणतात की मीच तृणमूल काँग्रेसचा नेता आहे. आणि ते असं म्हणतात हे लोक की ममता बॅनर्जी यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, पण अभिषेक बॅनर्जी त्यांचा जो भाषा आहे तो आम्हाला मान्य नाही, त्याचं नेतृत्व आम्ही मान्य करणार नाही. जेव्हा अजितदादांचे मागे लोक गेले तेव्हा ते सगळे आमदार म्हणायला लागले की हृदयात आमच्या शरद पवार आहेत. आता शरद पवारांशी गद्दारी करून परत हृदयात आमच्या पवारांना स्थान आहे असं म्हणाले. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेनी कधीही म्हटलं नाही की मी शिवसेनेतनं बाहेर पडलो, आता शिवसेनेशी माझा काही संबंध नाही, माझा पक्ष वेगळा आहे, बाळासाहेब ठाकरे, धर्मेंद्र आनंद दिघे वगैरे काही नाही, मी माझा पक्ष स्थापन केला, असं जर त्यांनी केलं असतं. माझे विचार वेगळे, माझे आहेत ते स्वतःचे विचार आणि द्यायची तर द्या मला मत, असं त्यांनी केलं नाही. अजितदादांनी सुद्धा आपलं धोरण जे आहे ते शरद पवारांच्याच विचारसरणी त्यांनी अंगीकारली. ते असं काही म्हणाले नाही
की शरद पवारचे काही विचार मान्य माझे विचार वेगळे असं ते म्हणाले नाही. शरद पवारांचे आदर्श यशवंतराव चव्हाण होते, अजितदादांचे यशवंतराव चव्हाण आदर्श होते आणि शिवशाहू फुले आंबेडकर ही पवारांची शरद पवारांची विचारसरणी ती त्यांची आहे. पण मूळ प्रश्न असा आहे की अशा प्रकारे सरकार पाडणं, अशा प्रकारे पक्ष फोडणं, याच्यामुळे एक गोष्ट अशी होणार आहे की यापुढच्या काळामध्ये प्रादेशिक पक्ष संपुष्टात आणण्याचं काम होणार आहे. आम आदमी पक्षाचे राघव बहल आणि अन्य अनेक लोकांना फोडण्यात आलं. कारण पंजाबमध्ये आता निवडणुका आहेत, त्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचा पराभव करणं, ज्याप्रमाणे दिल्लीत पराभव केला, हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. आणि आज ज्याप्रमाणे काँग्रेसमध्ये, महाराष्ट्रात, अन्य अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपली माणसं पेरून ठेवलेली आहे. जसं तृणमूल काँग्रेसमध्ये अगोदरच पेरून ठेवली होती, हे आता उघड व्हायला लागलेलं आहे. एकनाथ शिंदे हे जरी शिवसेनेत उद्धव ठाकरेंबरोबर असले तरी आतून ते फडणवीसांना कसे मिळाले होते हे आपल्याला माहिती. अजितदादा हे शरद पवारांच्या पक्षात होते, पण त्यांची अधिक दोस्ती देवेंद्र फडणवीसांशी होती. आणि तुम्हाला आठवत असेल की दादा म्हणाले होते शरद पवारांना, जेव्हा शरद पवार काँग्रेस यांची चर्चा महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत चालली होती, शिवसेना वगैरेंची, तेव्हा दादा म्हणाले की मला फडणवीस सारखं बोलवता चर्चेला तर मी जाऊ का? तर शरद पवार म्हणाले नुसती चर्चा करायची असेल तर काय, सगळ्यांशी संबंध ठेवायला लागतो. ती नुसती चर्चा नव्हती. आणि मग अजितदादांनी 4 दिवसांचं सरकार स्थापन केलं तर अयशस्वी झालं, हा भाग वेगळा. पण देवेंद्र फडणवीस यांचं धोरण असं आहे की सगळ्या पक्षांमध्ये आपली माणसं पेरायची आणि तिकडच्या सगळ्या खबरा मिळतात आपल्याला, त्या पक्षावरती नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. शिवाय सगळे निर्णय घेण्याचे अधिकार, फंड देण्याचे अधिकार हे फडणवीसांकडे, आता अर्थखाते त्यांच्याकडे, ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे, आणि एकनाथ शिंदेकडे नगर विकास खातं असल्यामुळे विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा खेचून घेण्यासाठी तुम्हाला पैसे देतो, तुमची कामं मतदारसंघात मी करतो, पण तुम्ही आमचं काम करा, थोडे दिवस विरोधी पक्षात थांबा पण आमचं काम करा, अशा प्रकारचं काम चालू आहे. पक्ष समोरचे जे असतील, विरोधातले पक्ष असतील, ते सुद्धा अंकित करून घ्यायचे आणि नंतर फोडायचे. मग आपल्या बाजूला आमदार खासदार घ्यायचे आणि विरोधी पक्ष आमच्या समोर कोणीच नाही असं म्हणायचं. विरोधी पक्ष देखील मीच चालवतो अशा प्रकारचा पवित्रा धारण करायचा, हे आपण महाराष्ट्रात कोण करते हे आपल्याला माहिती आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की पारतंत्र्य असताना फोडा आणि झोडा या नीतीमुळे हिंदू मुसलमानात दुही निर्माण करण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. आज फोडा आणि झोडा हे राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी हे तंत्र भारतीय जनता पक्ष राबवते. आणि जे ब्रिटिशांनी केले हिंदू मुस्लिम दुही निर्माण करण्याचं काम, ते काम अनेक संघ भाजप परिवारातले नेते आपल्या बोलण्यातनं, उक्तीतनं करत आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तो वेगळा विषय, स्वतंत्र विषय. मुद्दा असा की पक्ष फोडणं आणि विरोधकांना जोडणं, त्यांना संपवणं, म्हणजेच लोकशाही संपवणं, लोकशाही दुबळी करणं, हे आहे. सर्वसामान्य लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमचं धोरण भले भाजपवादी असेल, पण हे विरोधी पक्षांना संपवण्याचं कारस्थान करून, लोकशाही मार्गाने तुम्ही विरोधी पक्षांना संपवायचं संपव, पण कारस्थान करून, कपट कारस्थान करून, दमदाट्या करून विरोधी पक्षांना या प्रकारे संपवणं म्हणजे लोकशाहीची हत्या करणं आहे. आणि ही हत्या कदापि होता कामा नये. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.